हाय हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही सगळेजण? तुमचे सगळ्यांचे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. तर आज संध्याकाळचे 5 वाजले होते. ऊन पण बाहेर कमी होतं, म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन थोडं डीमार्टला जायचं प्लॅनिंग केलं होतं. कारण किराणा पण आणायचा होता आणि तिला एक टॉप पण घ्यायचा होता. म्हणून आम्ही डीमार्टला जाण्यासाठी निघालो. आणि कसं आहे, कामाच्या धावपळीतून थोडा मुलांसोबत वेळ घालवला की मुलांचा मूडही फ्रेश होतो. आम्ही डीमार्ट मध्ये आलो त्यावेळेला एवढी गर्दी पाहून मी तर थक्कच झाले. म्हटलं आज नेहमीपेक्षा जास्तच गर्दी दिसत होती. मला पण किराणाचं सामान घ्यायचं होतं, पण किराणा सेक्शन मध्ये मी तर एवढी गर्दी पाहून म्हटलं की आता ह्याच्यामध्ये सामान घ्यायचं कसं, कारण चालायला सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आणि जो तो आपापलं सामान घेण्यात खूपच व्यस्त होता. म्हणून मी मुलीला म्हटलं, चल जरा वरती तुला टॉप घ्यायचा आहे ना, तर तो टॉपचं कपड्याचं सेक्शन बघून येऊया, टॉप काय नवीन आले की नाही म्हणून. म्हणून आम्ही दोघी वरती जायला निघालो. पण जाता जाता तिला तिच्या मैत्रिणी भेटल्या. मैत्रिणी तर क्लास मधल्याच होत्या. दुपारी तर त्यांची भेट झालीच होती, पण तिला अचानक डीमार्ट मध्ये पाहून त्या पण सरप्राईज झाल्या. मग काय, तिथं भेटल्यावरती त्यांचं चालू झालं की कोणासोबत आली, काय शॉपिंग करायचे, काय घेतलंस, ते त्यांचं चालूच होतं. पण ते एका ठिकाणी थांबल्यावरती जरा त्यांचा मूड जरा मला खराबच दिसला, कारण खूपच सिरियस बोलत होत्या. का तर उद्या त्यांची टेस्ट होती, त्याची चर्चा चालू होती, तुझा अभ्यास किती झाला आणि माझा अभ्यास किती झाला. मग तिला म्हणलं, चल नको टेन्शन घेऊस, आपण चल तुला टॉप घेऊया, म्हणजे मूड जरा फ्रेश होईल. म्हणून आम्ही इथे कुर्तीच्या सेक्शन मध्ये आलो. कुर्ती तर तिला पहिली मुळातच आवडत नाही, पण म्हटलं चला एखादी जर तिला आवडली तर घेऊन टाकूया म्हणून आलो. पण तिला ती कुर्ती बघून, त्याचे कलर बघूनच तिला काही आवडलं नाही. आणि कसं आहे, तिची चॉईस आणि माझी चॉईस खूपच वेगळी आहे. जे मला आवडतं ते तिला आवडत नाही, जे तिला आवडतं ते मला आवडत नाही. मग म्हटलं चल जरा वेस्टर्न कुर्तीमध्ये, वेस्टर्न टॉप मध्ये तुला घ्यायचंय का? मग म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण तिला शर्ट टाईप मध्ये टॉप घ्यायचा होता. मला व्हाईट कलर मध्ये एक टॉप खूप आवडला होता, पण त्याची काय झालं, साईजच कमी होती. म्हटलं हिची साईज कमी आहे म्हणून तिला बसायचं नाही, म्हणून आम्ही ते सोडूनच दिलं. तिला म्हटलं चल टी शर्ट मध्ये बघितलं, तर तिला टी शर्ट मध्ये पण नाही आवडलं. म्हटलं चल तुला एखादी प्लाझो बघूया, म्हणून प्लाझो मध्ये गेलो. पण ते प्लाझो व्हाईट कलरच होतं, मला खूप आवडलं. म्हटलं प्लाझो असेल तर तिला घ्यायची. पण मी ज्यावेळेला ते बाहेर काढून बघितलं तर ते स्कर्ट होतं. मग मी तिच्याकडे बघितलं तर तिने तोंड वाईट केलं. मग म्हटलं चला हिला घ्यायचं नाही म्हणताना आम्ही तिच्या कपड्याचा विषय क्लोज केला आणि म्हटलं चल तुझ्या पप्पांसाठी एखादा छानाचा टी शर्ट बघूया. म्हणून आम्ही मेन सेक्शन मध्ये गेलो. तिथे एक टी शर्ट मला खूप आवडला, त्याचा कपडा पण मऊ होता, छान होता, कलर पण सुंदर होता. म्हटलं चल तुझ्या पप्पांना हा नक्कीच आवडेल, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी टी शर्ट घेतला. आणि म्हटलं चल जरा वरती काय नवीन आलंय का भांड्यांमध्ये, बेडशीटांमध्ये वगैरे बघण्यासाठी आम्ही वरती गेलो. पण वरती खूपच गर्दी पाहून आम्ही थेट कुठे बिलिंग साठी आलो. आम्ही बिलिंग करून आम्ही इथेच आमची शॉपिंग संपवली आणि आम्ही घरी जायला निघालो. तर आजचा आमचा डीमार्टचा शॉपिंग ब्लॉग इथे संपवत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय.